तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज कसे आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे ठीक असणार. तर गाईज तुमचं स्वागत आहे ENCRP चॅनलवर. बाहेर जाणे काय भाई को, पण बाहेर नाही जाऊ शकत तू. दरवाजा खुलेगा ही नहीं तेरे से. तेरे को रोना पड़ेगा एक बार. गाईज इथं पाठी आलतो, तलावाच्या पाठी. इथं जेवण ठेवणार आहेत ना हल्दीला. इथं बाबांनी सांगितलं बघ मंडपचं काम चालू आहे, मतलब म्हणजे जे मंडपवाले आहेत ते मंडप बांधतात. मग ते बघायला आलतो इथं. हा तलाव, हा मंदिर आहे. मंदिर तिकडे म्हणजे पाठी, इथं जेवण ठेवणार आहेत ना, म्हणून हा मंडप इथं बांधला. बघू शकता बांधतात, म्हणजे अजून बांधला नाही. तर गाईस तलाव जास्तीच क्लीन आहे, बघू शकता तुम्ही. फक्त मेसेज देतोय मी, जर कोणी बघितला तर माझा व्लॉग तर समजेल ना, म्हणून दाखवतोय. बघू हा गाईस घराच्या इकडचा आहे, बघू शकता तुम्ही. इकडे फॅन आणून ठेवल्यात, अजून हे बांबू लावल्यात. अजून मंडप नंतर बांधणार आहे माझ्या हिशोबाने, तर मला माहिती नाही. कारण की जर मंडप लवकर बांधल्यावरती तर गरम होऊ शकतो, जास्तीत गरमी पण जास्तीच आहे म्हणून. कारण की आम्ही आता तलावाच्या इथं बघायला गेलो तर तिथं तर मांडव बांधलं आहे, कारण की तिथं कोण राहत नाही म्हणून. तर गाईस मी आलतो वाशीला. अजून मी राध्याची बंदूक घेऊन आलो आहे, पण ही जास्ती पॉवरफुल नाही आहे जास्ती, कारण की नॉर्मलच आहे. जी पहिले गन होती ना जत्रेतून घेतलेली जिग्नेशने, ती सगळ्यात जास्ती पॉवरफुल आहे. तर ही नॉर्मल आहे, त्याच्याने कोणाला मारलं तरी लागत नाही. तेच गोळ्या सेमच यूज होतात. आम्ही आता फक्त शूट चालू आहे, फक्त आता टाईमपास मजेसाठी मजा करतोय. तर मी विचार केला अजून एक हल्दीसाठी, पण मी आता सांगणार नाही तर मग सांगला तर हल्दीत लफडा होईल. सांगतो तुम्हाला, नंतर समजेल. हल्दीचा ब्लॉगमध्ये समजेल का मी काय करणार आहे बंदूकचं. मी मामाच्या इथं गेलतो, तिथून उचलून आणलेली आहे मस्त बंदूक. मस्त आता फायर होणार. मग काहीच हा पण ब्लॉगर आहे एक प्रकारचा, तुझा चॅनल दाखवू शकतो. पण याने ब्लॉगिंग सोडले, लाजतोय म्हणून. चॅनल पण दाखव. सौरभ जोशी नाही रे बाबा, एवढा पण पुढं समजतो त्याला. ड्रॉइंग पण सोडलं, सगळं लास्ट आहे म्हणून. चॅनल दाखवतोय आणि इंस्टाग्राम खोलले. मी थोडी ना प्रमोशन करून देतो. अच्छा हे सगळं आहे. नाव तर दाखव तू, मेन तू नाव तर दाखव. जोशी 007. अरे प्रॉपर असं नाव दाखव ना पब्लिकला, तेव्हा तर फॉलो करतील. पण मला नाही वाटत कोण फॉलो करणार आहे. एवढी फॅन फॉलोइंग तर नाही माझी. खूप जास्त फॉलो करू का नका करू. फॉलो कशाला करता तुम्ही याला. आम्ही फिरतोय मस्त एकदम खतरनाक. आता जिग्नेशने नवीन स्कूटी घेतलेली आहे, तर जिग्नेशच्या नवीन स्कूटीवर फिरतो आम्ही. तुम्हाला नंतर दाखवतो जिग्नेशची नवीन स्कूटी. आता जस्ट डिलिव्हरी घेऊन आलाय. अजून आम्ही फिरतो एकदम मस्त. आता आम्ही चाललोय पारसिंगला. इथं जरा गपशर जरा जास्तीच वरती खाली होतोय ना, म्हणजे नवीन टाईपची स्कूटी आहे, बनवलेली आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही आता इथं नेरूलला भेल खायला थांबलोय. देवांग तू कुठली भेल खातोय इथे? सुकी भेल खातोय, पण असा काहीतरी बोल तू. असे ते बघ कसे बसल्यात पोरं दोन. मला तरी वाटतं सर्वेश अजून देवांग आहे ते दोघं. बचपन मध्ये असे होते. हे भारी वाटतात बघ ना, कैसं बसला दोघं पोरं. देवांग फुला भेल बनते. देवांग फुल क्यूटीज. देअर क्यूटीज, टू क्यूटीज. नेमार इज हियर. नेमार बघ कुठं आहे. नेमार अंकल असतंय. फेवरेट आहे नेमार. मग कोण? मार्टिनेज. तो गोलकीपर आहे, मी गोलकीपिंग करतो. रोनाल्डो अजून मेसी अजून? मेसी ऑलवेज. मेसी या क्या? यस मेसी. मेसी घॉप. गाईज भेल बघायला एकदम भारी वाटते अशी बघायला. आता टेस्ट करून भारी आहे ना. तर गाईज आता नानाच्या इथं आलतो. तर आता इथं आहे संकष्टी आहे ना आज, तर पूजा करणार आहे. बाबा तिथे पूजा करते. कसे आहेत तुम्ही? आम्ही मस्त आहे. आम्ही हे खातो बघा. चॉकलेट खातो, आम्ही बिस्किट खातो, आम्ही बिस्किट खातो, दात खराब करतो, आणि दात खराब करतो, आणि चॉकलेट खातो, आम्ही वॉटरमेलन खातो, आणि मी ऍपल खातो. अजून चॉकलेट मारतो.
टाका. बिस्किट पण खातो. आम्ही हे सगळं खातो. मी खातो. आम्ही गोल्ड फिश बघू शकता गाइस तुम्ही. छोटे से प्यारे से कुछ बोलना चाहिए का? तर गाइस आपल्या गावातल्या बाहेर रोडच्या साईडला पेट्रोल पंपवर आलेलो आपल्या DU मध्ये पेट्रोल टाकायला. म्हणून आता इकडे मला एक गाडी दिसली जी वॅगन, ती तुम्हाला दाखवतो. पण कलर थोडा अलग आहे, म्हणजे ब्लॅकच आहे पण थोडा अलग आहे, डिफरंट आहे. तुम्हाला दाखवतो. इकडे कॅफे पण आहे पण महाग आहे. यो काय नॉर्मलच आहे म्हणजे पेट्रोल पंपवाला. तर गाईज ही बघा, ही BMW आहे. कुठली आहे पॅटर्न बघू. एकदम खतरनाक लुक आहे बघ. i7 ना, i7. आता इकडून जस्ट पुढे गेल्यावर येणार जी वॅगन. बघू शकता तुम्ही ही जी वॅगन. कलर थोडा बघा, G63 बघा, खतरनाक कलर थोडाही आहे. तर गाईज हे बघू शकता G63 एकदम खतरनाक लुक के साथ. थंबनेल पण मस्त घेतलेला आहे हिचा, एकदम भारी वाटतंय. तर गाईज GLE 4 कट किती आहे? 450 बघू शकता तुम्ही. ही पण एक भारी गाडी आहे, बघू शकता. घराच्या इथं आलेलो आहे. अजून आता रात्र झाली आहे, 11:30 वाजल्यात. तरी एकांश इथं तडफडतोय. एकांश तडफडत नाही. एकांश बघ कोणची चप्पल घालून फिरतो. एकांश सांग जरा. एकांश मांजरीला सोडून टाकतो. इथं ऐक, पहिले ब्लॉग मध्ये बोल. इकडं ऐक, पहिले काहीतरी बोल. इधर नाही, महाराष्ट्र मराठी मध्ये बोल.